स्टार माझावर काल अमेय सारंग या जादूगराने देखील असंच भाकीत केलेलं होतं की कालची जी टीम इंडिया आणि पाकिस्तान दरम्यानची मॅच आहे ती टीम इंडिया जिंकणार आणि त्यानंतर टीम इंडिया जिंकल्यानंतर अमेय सारंग या जादूगराशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी अमेय राणेने। महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियातील प्रत्येक शिलेदाराने जादुई परफॉर्मन्स दाखवून मोहालीच्या मैदानात तिरंगा डौलत फडकवला आणि टीम इंडियाला 2 एप्रिलला होणाऱ्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील फायनलमध्ये पोहोचवलंय। परंतु मुंबईच्या एमईटी कॉलेजमध्ये आणखीन एक जादूगार उपस्थित होता ज्यानं आपल्या जादूने इथं उपस्थित प्रत्येकालाच थक्क केलं। तर त्याच्याशी अधिक बातचीत करूया। अमेय सारंग आपल्यासोबत आहे। अमेय, कशा प्रकारचा आजचा शो होता आणि तुझा एकंदरीत अनुभव काय होता? ॲक्च्युली माझ्या आजोबाने 1971 मध्ये एक हिस्ट्री केलेली वर्ल्ड ग्रेटेस्ट मॅच चंदू द ग्रेट हे न्यूजपेपरची हेडलाईन प्रेडिक्ट केलेली। तर तोच कन्सेप्ट आम्ही जरा ट्विस्ट केलेला आणि आम्ही एक लाईव्ह क्रिकेटची मॅच जशी आम्ही पहिली एक इंडिया साऊथ आफ्रिका मॅच आम्ही प्रेडिक्ट केलेली त्याचा प्रेडिक्शन आमचं राईट आला। तर एमईटीने आम्हाला स्वतःहून बोलवलं, जे को फाउंडर आहेत कर्वे सर त्यांनी मला स्वतःहून बोलवलं आणि ते सांगितलं हाच एक ॲक्ट आपल्याला सेमीफायनलसाठी इकडे करायचं आहे। मग ते आम्ही ठरवलं। मला ते प्रिमॉनिशन आलं, हे काही नाही बट इट्स अ नॉर्मल प्रिमॉनिशन जे तुम्ही पण करू शकतात और इवन एनीवन सिटिंग ॲट होम कॅन डू इट। म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही आहे, जस्ट नीड टू फोकस ऑन युअर सेल्फ, बस आणखीन काय नाही। तर अमेयाने जे करून दाखवले ते आपण करू शकतो। अर्थातच त्यासाठी त्याची इतक्या वर्षाची जी प्रचंड मेहनत आहे, त्याची तपस्या, त्याचं निश्चितच कौतुक आहे आणि त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण क्रू मेंबरचं सुद्धा तितकंच कौतुक करावं लागेल, कारण की एकट्या माणसालाही पूर्ण ॲक्ट शक्य नाही आहे। त्यात प्रत्येकाचं सहकार्य, प्रत्येकाचं योगदान तितकंच मोलाचं आहे। आता अमेयच्याही पुढच्या करिअरसाठी आपण अशीच त्याला शुभेच्छा देऊया। त्याचबरोबर टीम इंडियाला सुद्धा शुभेच्छा देऊया, कारण की सेमीफायनलची लढाई झाली। आता सर्वात महत्त्वाची 2 एप्रिलची फायनलची लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि हा वर्ल्ड कप पुन्हा एकदा भारतात घेऊन यायचा आहे। कॅमेरा पर्सन योगेंद्रसह अमेय राणे, स्टार माझा, मुंबई।